बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। महापालिका क्षेत्रात हॅमच्या माध्यमातून 300 कोटींच्या रस्त्याचा घाट, 300 कोटी रुपये कर्ज काढून केली जाणार कामे। विरोधी पक्षाकडून या कर्जाला धडधडीत विरोध। सांगली महानगरपालिकेच्या सत्ताधारी आणि प्रशासनाकडून महापालिका क्षेत्रात हॅमच्या माध्यमातून 300 कोटीच्या रस्त्याचा घाट घालण्यात आलाय, असा गौप्यस्फोट महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, राष्ट्रवादी शरद पक्षाचे गटनेते युवराज गायकवाड आणि शिवसेनेचे गटनेते युवराज बावडेकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी आपलं मत व्यक्त केले। सांगली महापालिकेतील प्रशासनाकडून हॅमच्या माध्यमातून सुमारे 300 कोटींच्या आसपास रस्त्याची कामे प्रस्थापित करण्यात आलेली आहेत। दरम्यान ही कामे 300 कोटी रुपये कर्ज काढून केली जाणार असल्याचा आरोप मंगेश चव्हाण यांनी केलाय। तर या 300 कोटीची परतफेड पुढील 10 वर्षांमध्ये महापालिकेला करायची आहे। वास्तविक हॅममधून जे रस्ते धरले आहेत त्या रस्त्यांची सध्याची परिस्थिती अत्यंत चांगली आहे। त्या रस्त्यांची सध्याची परिस्थिती खरंच खराब नाही। काही रस्ते तर 6 महिन्यापूर्वी झालेले आहेत। असे असताना पुन्हा त्याच रस्त्यावर कॉन्क्रीट रस्ते करून 300 कोटी रुपयांवर डल्ला मारण्याचा घाट भाजपा सत्ताधारी आणि प्रशासनाकडून केला जात असल्याचा आरोप मंगेश चव्हाण यांनी केलेला आहे। त्यासोबतच युवराज बावडेकर आणि युवराज गायकवाड यांनीही या मताला दुजोरा दिलेला आहे। एकूणच आम्ही सत्ताधारी पक्षाशी बोलण्याचा प्रयत्न केला असता नगरसेवक संतोष पाटील यांनी सांगितलं की आता आम्ही आमचं मत लवकरच कळवू, याच्यावरती सविस्तर पत्रकार परिषद घेऊन आमचं मत कळवू असं देखील वक्तव्य करण्यात आलं। सांगली, मिरज, कुपवाड शहरामध्ये सत्ताधारी आणि प्रशासक एकत्र येऊन हॅमच्या माध्यमातून पांढरा हत्ती जन्माला घालून तो पोसण्याचं काम आणि 300 कोटीचा बोजा ह्या सांगली शहराच्या नागरिकांच्या डोक्यावर लादण्याचं काम हे सत्ताधारी करत आहे। हे सत्ताधारी काम करत असताना एक हातावर मोजण्या एवढे रस्ते करण्यासाठी 300 कोटी रुपयाचा ठेकेदारांकडून पैसे घ्यायचे, त्याची 30% रक्कम काम चालू करत असताना द्यायची आणि उरलेली 70% रक्कम ही बँकेच्या व्याजाप्रमाणे येणाऱ्या 10 वर्षात महापालिकेच्या जनरल फंडातनं द्यायचा घाट ह्या सत्ताधारी आणि प्रशासनाने एकत्र केला आहे। ह्याचं कारण फक्त हातावरचे पदाधिकारी सांभाळण्यासाठी आणि हातावरचे मोजण्या एवढे ठेकेदार सांभाळण्यासाठी हा सगळ्यात मोठं पाप हे सत्ताधारी आणि प्रशासन मिळून करत आहे। आणि ह्याला विरोध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व शिवसेना गटनेते युवराज बावडेकर, युवराज गायकवाड साहेब, राजेश नाईक साहेब आणि संजय मेंढे साहेब, फिरोज पठाण आणि बंडगर साहेब ह्या सगळ्यांनी मिळून या ठिकाणी आम्ही प्रेसच्या माध्यमातून ह्यांना मेसेज दिला आहे की अशा पद्धतीचं जर का काम करून तुम्ही महापालिकेवर कर्जाचा बोजा करणार असाल तर हे कदापि आम्ही होऊ देणार नाही। आम्ही येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर उतरू, मोठ्या प्रमाणात विरोध करू आणि हे कॅन्सल करण्यासाठी ह्या लोकांना आम्ही भाग पाडू। अशा प्रकारे ही बोगसगिरी होणार आहे किंवा कशा प्रकारे लादलं जाणार आहे? काय किती कोटींची कामं आहेत, नेमका कसा बोजा पडतो, किती कोटींची कामं आहेत, त्याचं व्याज किती वाढ लागणार, काय किती वर्ष? ह्याची बोगसगिरी सांगायचं झालं तर ह्या ठिकाणी हे 11 रस्ते 19 किलोमीटरचे 300 कोटी रुपयाला रस्ता करण्याचा घाट, चांगले रस्ते परत करायचे आणि त्यातनं मिळणारी मलई एकमेकाकडून वाटून घ्यायची, अशा पद्धतीचं यांचं हे नियोजन आहे। तर हे कुठं तर बंद पडलं पाहिजे। ह्याच्यावर भाजपच्या नेत्यांनी लक्ष घातलं पाहिजे का हे भाजपचे नेते ह्यामध्ये सामील आहेत, हे पण ह्यामध्ये तपासणं गरजेचं आहे। पारदर्शी कारभाराचा डांगोरा कायम पालकमंत्री पेटत असतात, त्यांचे नेते पेटत असतात, मग हा काय प्रकार आहे? पारदर्शक कारभाराचं फक्त घोषणा करायची, प्रेस समोर बोलायचं आणि वाहवा मिळवायची नागरिकांची, आणि कुणाला न माहीत होतं अचानक हे इस्टिमेट कुठून आलं, 300 कोटी रुपयाचं इस्टिमेट कुठून आलं, ह्याचं उत्तर ह्या लोकांनी दिलं पाहिजे ना। नेत्यांनाही अंधारात ठेवले, नेत्याला अंधारात ठेवले का हे आम्हाला माहित नाही, का नेते पण ह्यामध्ये सामील आहेत हे पण आम्हाला माहित नाही। पण
ह्या सगळ्यांनी मिळून सांगलीकरांना 100% अंधारात ठेवला आहे. याचा पर्दाफाश तुम्ही आणखी लवकर करणार आहे सखोलपणे. हिची सुरुवात आत्ता झाल्या. येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात विरोध तुम्हाला दिसल आणि हे कुठं तर हाणून पाडलेलं पण दिसल. शहरी भागात पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होते. अशा ठिकाणी जर पैसे खर्च करून पाण्याच्या ठिकाणी जर समस्या निर्माण होत असेल तर आज महाराष्ट्रामधली सर्वात मोठी नदी जी पहिल्या 5 मध्ये गिनली जाते, कृष्णा नदी, आणि कृष्णा नदीच्या काठावर बसलेले सांगली शहर आज पाण्याविना मोकलेलं आहे. तर ह्या मूलभूत गरजा दुर्लक्ष करायचं आणि ज्या कामामध्ये मलई मिळते अशी कामं पुढं आणण्याचं घाट ह्या सत्ताधाऱ्यांचा आणि प्रशासनाचा आहे आणि हे कुठं तर थांबला पाहिजे. घरपट्टीच्या संदर्भात भूमिका आपण कधी जाहीर करणार आहे किंवा ते महासभेतून आणणं गरजेचं आहे त्याच्याने नोटीस तो येणाऱ्या महासभेमध्ये आम्ही 100% घरपट्टीचा पण मुद्दा समोर आणू. त्यावर अभ्यास चालू आहे आणि येणाऱ्या काळात ते तुम्हाला दिसेल. त्याला धरून व्यापाऱ्यांनी देखील त्याला विरोध केलेला आहे. आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कोणतीही घरपट्टी लागू करू नये. ही खऱ्या अर्थानं जबाबदारी प्रशासनाची आहे, सत्ताधाऱ्यांची आहे. तुम्ही एखादं धोरण राबवत असताना विरोधकांना, सांगलीतल्या नागरिकांना, वेगवेगळ्या संघटनांना विश्वासात घेणं गरजेचं आहे. तर हे कोणत्या पद्धतीनं विश्वासात घेतील हे अजून आम्हाला कल्पना नाही. गटबाजीबाबत तुम्ही जे आरोप केले ते सभापती म्हणतात की तसं काही नाही आहे आणि त्यांनी आमच्याकडे वाकून बघणे त्यांच्यातली भांडणं मिटवावी. सभापतींना माझं एवढंच सांगणं आहे, तुम्ही पहिल्यांदा निवडून आलाय. तुम्ही निवडून येत असताना तुमच्यापेक्षा सिनियर नगरसेवक असताना सुद्धा तुम्हाला आमदारांच्या प्रेमापोटी खुर्चीवर बसवलंय. तर ते खुर्चीवर बसवले असताना तुम्ही लोकांची कामं करा, टीकाटिप्पणी बंद करा. इलेक्शन होऊन 6 महिने झाले, अद्याप एक सुद्धा काम केला नाही. काम करत असताना हे कर्जाचा डोंगर उभा करायचा तुम्ही घाट घातला आहे, ह्याचं उत्तर द्या. आणि तुमची एका घराची 3 घरं झाल्यात, ह्याचं उत्तर द्या. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेवर सांगलीतील तमाम महापालिका क्षेत्रातील 5 लाख नागरिकांच्या डोळ्या देखत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीनं 11 रस्ते करून कॉन्ट्रॅक्टर आणि सत्ताधारी भाजपच्या काही नगरसेवकांचं कोट कल्याण करण्याचं योजना या ठिकाणी आखलेली आहे. शहरातील कुठल्याही नागरिकाची, कुठल्याही पक्षाची आणि कुठल्याही संघटनेची मागणी नसताना हे 11 रस्ते ह्या ठिकाणी कॉन्क्रीट करण्याचा घाट ह्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी घातलेला आहे. त्याच्यामध्ये प्रशासनावर दबाव आणून गुपचूप पद्धतीनं याची एस्टिमेट करण्याचं काम केलेलं आहे. काल जर आपण बघितलं, सत्ताधाऱ्यांनी ह्या रस्त्यावर फिरती केली प्रसिद्धीसाठी. या सत्ताधाऱ्यांच्याबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी आणि ज्यांना काम देणार आहेत, ज्या मर्जीतलं काम ठरलेलं आहे, ज्या पद्धतीनं सगळी व्यूहरचना चाललेली आहे, त्या मर्जीतले ठेकेदारसुद्धा सत्ताधारी नगरसेवकांच्या गाडीतनं त्या ठिकाणी बघायला गेले. एका बाजूला महानगरपालिकेचे विविध प्रश्नासाठी नागरिक टाळ फोडत आहेत. 20 मिनटं शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा होत नाही. महापालिका क्षेत्राच्या मधोमधून कृष्णा नदी आत्ता तुडुंब भरून व्हायला लागलेली आहे. LED प्रश्न गंभीर आहे. निम्म्या शहरामध्ये LED लाईट लागलेले आहेत, निम्म्या शहरामध्ये अंधार आहे. असे मूलभूत प्रश्न असताना ह्या प्रश्नावर एकही सत्ताधाऱ्यांनी किंवा त्यांच्या नेत्यांनी बैठक घेतलेली नसताना असं भ्रष्टाचाराची कामं पुढं आणायची. ह्याच्यामध्ये जे मलईखान्यात जे पटाईत नगरसेवक आहेत ते ह्यामध्ये सामील आहेत. ह्याच्यामध्ये जर ह्या गोष्टी थांबल्या नाहीत लूट, तर आत्ता माझे मित्र मंगेश चव्हाण साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं सर्व पक्ष या ठिकाणी रस्त्यावर उतरतील. एवढंच या ठिकाणी मी आव्हान देतो. आणि ह्यापुढं असले जे प्रकल्प मलईखान्याचे आणणार आहेत त्याला आम्ही सगळीजण सांगलीकर आणि आम्ही सर्व विरोधी नगरसेवक याला कडाडून विरोध करू. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका स्थापन होऊन जवळपास 26 वर्ष झाली. पण गेल्या 26 वर्षामध्ये 1 रुपयाचंही कर्ज नसणारी महापालिका आजच्या तारखेला भाजपच्या ताब्यात गेल्यानंतर जवळपास 750 कोटी रुपये जागतिक बँकेचं आणि आता हे 300 कोटी रुपये हॅमचं कर्ज काढून सांगलीकर जनतेच्या 6 लाख जनता असलेल्या सांगलीकर जनतेच्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या जनतेच्या डोक्यावरती कर्ज ठेवायचं काम हे भाजप सरकार करत आहे, भाजप सत्ताधारी लोक करत आहेत. आणि हे फक्त कशासाठी तर काही लोकांची घरं चालावीत म्हणून यांचा धंदा चाललेला आहे. ह्यो धंदा यांचा आम्ही 100% हाणून पाडू. ह्या गोष्टीची पूर्णपणे माहिती घेऊन
सर्व पक्ष सर्व राजकीय संघटना सगळ्या नागरिकांना घेऊन आम्ही रस्त्यावर उतरून पूर्णपणे याला तीव्र विरोध करू. कित्येक महिन्यापासून आलदार चौकापासूनच्या रस्त्याची मागणी करताय. असे महत्त्वाचे रस्ते होत नाही जिथं गरज आहे. जिथं गरज आहे ती कामं राहिली बाजूला. आता पाणी प्रश्नावरती सगळी सांगली जनता त्रस्त आहे. 9 कोटी आम्ही महासभेनं मंजूर देऊन आज 2 महिने झाले, तरीसुद्धा ते ठेकेसुद्धा यांच्या माणसांना द्यायचे म्हणताना ते कामसुद्धा रखडलं गेलेलं आहे. अशी परिस्थिती आहे. 9 कोटीच्या कामात जर ही लोक यांच्या जर एवढी दंगा चालला असेल तर ह्या 300 कोटीमध्ये सांगलीकर जनतेचं काय हाल होईल ह्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत.